नमस्कार मंडळी. 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. शिक्षणाची जननी म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा अवघा समाज त्यांच्या विरोधात होता तेव्हा खुद्द त्यांच्या भावानेही त्यांना हे काम सोडून दे असं पत्र लिहिलं होतं. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाईंनी आपल्या भावाला दिलेलं ते करारी उत्तर, जे आजही आपल्याला प्रेरणा देते. चला तर मग जाणून घेऊया सावित्रीबाईंच्या अशा एका पत्राबद्दल ज्याने इतिहास बदलला. कथेचे नाव आहे सावित्रीबाईंची ही 2 पत्रे आणि जिद्द. ही कथा कधी घडली माहितीये? ही कथा आहे 1850-51 दरम्यानची, जेव्हा पुण्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव शाळा चालवत होते. तेव्हा सनातनी लोकांमुळे त्यांना घर सोडावे लागले होते. पण त्याच काळात सावित्रीबाईंना त्यांच्या माहेरून म्हणजेच नायगाववरून त्यांच्या भावाचे पत्र आले. तेच आपण आजच्या कथेत पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्ण कथा ऐकल्यानंतर सावित्रीबाईंनी योग्य केले की अयोग्य हे कॉमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. 1850चा काळ. पुण्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. सनातनी लोक रस्त्यावर त्यांच्यावर शेण दगड फेकत होते. ही बातमी सावित्रीबाईंच्या माहेरी म्हणजेच नायगावला पोहोचली. त्यांचे भाऊ श्रीपतराव यांना हे अजिबात आवडलं नाही. त्यांनी सावित्रीबाईंना एक पत्र लिहिलं आणि पत्रात ते म्हणाले, सावित्री, तू आणि तुझे पती हे जे शूद्र अतिशूद्रांना शिकविण्याचे काम करत आहात, त्याने आपल्या कुळाला काळीमा फासला जात आहे. लोक आपल्याला वाईट टाकत आहेत. हे सगळं थांबव आणि गुपचूप माहेरी परत ये. भावाचं पत्र वाचून सावित्रीबाईंना दुःख झालं नाही, उलट त्यांना त्याच्या अज्ञानाची दया आली. त्यांनी जे उत्तर लिहिलं ते आजही स्त्रीवादाचा आणि समतेचा सर्वात मोठा दस्तऐवज मानला जातो. त्यांनी पत्रात लिहिलं, दादा, तुझी बुद्धी अजूनही जुन्या विचारात अडकलेली आहे. तू म्हणतोस की आम्ही अधर्माचं काम करतोय, पण माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणं यापेक्षा मोठा तर्क कोणता असू शकतो? ज्योतिबांनी मला शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय. बकरी आणि वाघ यातला फरक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस गुलामच राहतो. आम्ही तो गुलामगिरीचा पाश तोडत आहोत. मी माहेरी परत येणार नाही, कारण माझं खरं घर आता ही शाळा आणि ही मुलं आहेत. मंडळी, ही कथा आपल्याला सांगते की सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक कणखर विचारांच्या स्त्री होत्या. ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती, त्या काळात त्यांनी आपल्या भावाच्या शब्दाला मान न देता सत्याची साथ दिली. म्हणूनच आज आपण सन्मानाने शिक्षण घेत आहोत. अशा या महामानवेला त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि सावित्रीबाईंचा हा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.